आज आम्ही लई दिवस झालं ट्रिप काढलं नव्हतं गाईज. कसं आहे की कुठं फिरायला जायला टाइम बी नव्हतं, कारण काय कामामुळं कुठं ट्रिप बी काढायचं संभव झाला नव्हता. तरी पण आम्ही आता ट्रिप निघालेली आहे. आता चलो आहे मी आता रेल्वे स्टेशनला जाणार आहे. आता ओके रूम बीम सगळं ओके केलेलं आहे. आता जाणार आहे रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनहून तिकडे जाणार आहे. ट्रिप आमची आजचा 2 दिवसाची ट्रिप आहे. तरी पण मला आता या मोबाईलनं पण व्हिडिओ बनवणं होत नाही. कसं आहे की 2 दिवसाच्या ट्रिप मला कुठे चार्जिंग लावायला भेटेल या मोबाईलला नाही भेटेल काय सांगा येत नाही. तरी पण प्रयत्न करणार ब्लॉग बनवण्यासाठी. आता निघाल्या आता आम्ही निघाल्या तरी पण आता ब्लॉग बनवणं चालू आहे. आता रूमहून निघालो. आता दुपारचे काय 12:30 11:30 काय तर वाजले असेल. आता जायचं आता रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनवरून तुम्हाला तिकडलं पुढचं ब्लॉग सांगणार आहे की आम्ही कुठं जाणार आहे. श्रावण महिना चालू आहे गाईज, तरी पण तिकडेच जाणार आहे. श्रावण महिना आपल्याला की तुम्हाला समजला असेल. ठीक है गाइस, चलो फिर चलते हैं. गाइस बहुत दिन से वीडियो भी नहीं बना पाया मैं. अभी चाबी इधर है, ग्रुप लॉक यही है. अभी बनाना है तो गाइस ये देखो गाइस, बैग भी रेडी कर लिया मैं. अब बैग अभी पहनने का बाकी है. तो बैग पहन पीठ पर डालकर वाटेवर घेऊन आता जायचंच बाकी. आता हे बघा चाबी घ्यायचा आता इथून. खिडकी लावून टाका, कोणीच नाही काय जे टाकतो. आता जाणार आहे मी फिरायला. 4 दिवसाची ट्रिप आहे. 4 दिवसाची ट्रिप. चला रेल्वे स्टेशनला बघू शकता तुम्ही. एवढे जण पोरं पण आहे तिथं. टूरवर जायचं आपली ट्रेन लागून आहे. दिसत नाही. आता आमची ट्रेन चाललेली आहे बघू शकता. हे बघा आमचे पार्टनर बी थांबले तिथं. आता जायचं आहे आम्हाला उज्जैन. महाकाल का बुलावा आया है, इसीलिए महाकाल के दरबार में जाएंगे ही जाएंगे. आता उज्जैनला जाणार आहे गाईज. एका ट्रेन बी चालली आहे आपली. त्यामुळे आपण कंटिन्यू आला आहे उज्जैनला जाऊन तिथलाही ब्लॉग बनवायचा आहे कंटिन्यूमध्ये. तर तुम्ही पण असं बघत राहा आमचे ब्लॉग. कंटिन्यूमध्ये ब्लॉग बनण्यासाठी बघा. इकडून पण म्हणजे वीड आहे गाईज. आता उज्जैन इथून उज्जैनला जाऊनच थांबायचं गाडी. ठीक आहे, तर बघू शकता गाईज. बघू शकता गाईज. आता ट्रेन हल्लेली आहे आमची. आता डायरेक्ट उज्जैनला जाऊनच थांबणार आहे. उज्जैनला जाऊनच ब्लॉग चालू करूया. ठीक आहे. कुठून फोटो घ्या रे. त्या आधी तिकडे गेलं गेलं तुम्ही पाणी वाला आधी भोगदार रे बा. आले का भोगदार रे भोगदार. अभी आ गए हम अभी रूम लेंगे अभी ट्रेन से जाने का. आपण यूट्यूबला टाकायचा आपल्याला व्हिडिओ. होऊ शकता.
आता आलेला रूमला आता मध्ये बसलेले आहो आम्ही आता. आता आपण चालल्या दर्शनाला सगळं करून हे बघा धारा नंबर 1 मध्ये आपण दर्शनला सगळे गेलेले आहे. सगळं समोर आता मी त्याच्या मागे जाणार आहे. बघू शकता बिल्डिंग कशी आहे. नहीं बंद कीजिए. हे बिल्डिंग आहे. ठीक आहे उज्जैन दर्शनला सगळं आता बघू शकता तुम्ही. गर्दी पण मोकळे आहे. आम्ही सगळे मित्र म्हणून दर्शन करायला चालल्या. फोटो काढणे बघा व्हिडिओ करायला पहिलं. हा आता दर्शन करून किती वेळ लागते काय सांगा यांना दर्शनाला. बघू शकता दर्शन करून हे बघा सगळे चला आता युट्यूबवर आता सगळे मंदिरला चालले. आता तुम्हाला अजून पुढचा व्ह्यू लागणार आहे. तरी पण सगळे ब्लॉगला बघत राहा. ठीक आहे हे बघू शकता. फोटो काढू. हा हर हर महादेव हर हर महादेव हर हर बम बम बोले बम बम बोले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. आता उज्जैनचं दर्शन करून मी कालभैरवच्या मंदिराला आलो होतो. तरी पण इथं एवढी गर्दी आहे. इथं त्या गर्दीमध्ये तुम्हाला चालायच नाही. 3-4 घंटे झालं लाईनमध्ये थांबलेलं आहे. बघू शकता. श्री काल भैरव मंदिर प्रबंध समिति दर्शनार्थियों का हार्दिक स्वागत अभिनंदन करती है. 3-4 घंटे झालेले आहे. आम्ही लाईनमध्ये थांबलेले आहोत. तर दर्शनला वेळ लागलेला आहे. आम्हाला 4 घंटे झाले. बघू शकता अजून किती गर्दी आहे. बघा कालभैरवचं मंदिर बघा लाईन गर्दी. दर्शनला 3 ते 4 घंटे लागलेले तरी पण उज्जैनचं दर्शन एवढं मस्त झालेलं आहे. पण इथे 3 ते 4 घंटे दर्शनाला कमीत कमी अर्धा तासात झालं. दर्शनाला 4 ते 4.5 तास झाले. वरून धोधारी पाऊस चालू आहे. वरून पाणी पण चालू होतं. आता सध्याला बंद झालेलं पाणी. शंकर भगवान की जय. बाबा की जय. बघू शकता किती गर्दी आहे इथं. शंकर भगवान की जय. दर्शन झालं कालभैरवचं. आता चालले आम्ही घरी. हाँ डाल नंबर है मेरे बेटा. जय काल भैरव.
बाबा के साथ मेरा फोटो निकालो रे. चल आता दर्शन झालं काल वगैरे आता चालल्या आम्ही रूमला फिरत फिरत इथे थांबले सगळं थोडी बातचीत चालू आहे महाराज. ठीक आहे आपले 3-4 घंटे लागले दर्शनाला. बघू शकतो किस्सा आहे एरिया. कौन पे नंबर है? कौन सा है? हे बघा 4 घंटे लागले. 2 वाजता थांबला. आता झाले असेल टाइम मला पण माहित नाही. हे बघा शकता आमचे पोरं सगळे. कमीत कमी 4 तास लागले दर्शनासाठी. हा हे आमचे सर्व सहकारी थांबून पाय दुखलेले आहेत. पाय दुखत आहे. तरी काही जण गळाटले आहेत चलण्यासाठी. हा बाबा के साथ फोटो काढणार कोणतं? आता दर्शन झालेलं आहे कालभैरवचं. आता चला म्हणजे ऑटोमध्ये 10 सीन आहे तिथं. एवढे जण ऑटोमध्ये एका ऑटोमध्ये 8 जण बसले आहेत. खरं तर ऑटोमध्ये बसायची परवानगी चौघाचीच आहे. पण तरी पण ड्रायव्हर साहेबांना कमीत कमी 7-8 माणसं बसले. आधीच आमच्या कमरेचा त्रास आहे. दर्शन कर. पहिले 4 घंटे दर्शनाला लागले तर 4 घंटे लागले. बोलून गडावर बसून गेला आमचा. काही जेव्हा बोलायचं काय नाही. नाही पोटाला 4 तास असे आहे विचारला पोरासोबत ट्रिप करणं म्हणजे सोपं नव्हतं. खूप आवड आहे पण ट्रिप निघाली पाहिजे. भुजंग महाराज एकदम गप बसले नाहीत कारण की हिच्या पोटात काहीच नाही. हिने बोलू शकणार नाहीत काय नसल्यामुळे. भूक लागल्यामुळे हिने व्याकुळ झालेले आहेत. कार्तिक आवले इकडे ड्रायव्हर साहेब. हे बघा ऑटो चालावं सांगलं काहीतरी टाकतात. आणि ह्या तर आपण जरा तिकडे दाखव हे बघा. कॅमेरा 12 बैल इकडले ऑटो म्हणलं ते इलेक्ट्रिक ऑटो याच्यामध्ये जास्त बसत नाही. आपल्याकडले नांदेडचे ऑटो म्हणलं तर काय विषय. हा ठीक आहे